अमोल मिटकरींच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। कुटुंबियांना देखील धोका असल्याचा मिटकरींचा आरोप। अमोल मिटकरींच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी मनसैनिकांवर गुन्हा दाखल। आणखी दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। आज कोर्टात हजर करणार। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। नितेश राणे सुनावणीला हजर राहण्याची शक्यता। उरण हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करणार। आरोपीला फाशीची शिक्षा द्या, पीडितेच्या कुटुंबियांची मागणी। आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। पूजा खेडकरवर अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप। विधानसभेत मनोज जरांगेंनी उमेदवार उभे करावे म्हणजे मराठ्यांना न्याय आणि आवाज मिळेल। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं जरांगेंना आव्हान। कोल्हापूरचा महापूर ओसरत असतानाच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडले। तुळशी धरणातूनही आज विसर्ग। सायन रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद। येत्या 3 महिन्यात पुलाचं पाडकाम हाती घेणार। वायनाडमधील भूस्खलनात 146 जणांचा मृत्यू तर 128 जण जखमी झाल्याची माहिती। अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त। भारताच्या हॉकी संघाचं पुढचं पाऊल। आयर्लंडवर 2-0 विजय। हरमनप्रीतची दमदार कामगिरी। यंग ब्रिगेडनं करून दाखवलं। गेलेली मॅच खेचून आणली। सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला लोळवलं।